घरी आहे ना मी ब्रेड आणला होता आणि एक्सपायर व्हायला फक्त 2 दिवस बाकी होते आणि असं वेस्टर आपण जाऊन देणार नाही, तर विचार केला काहीतरी छान बनवूया. आणि मम्मी खूप दिवसापासून बोलत होती की तिला पॅटीस खायचं म्हणे, तर मी विचार केला चला आज बनवूया. त्यासाठी मिक्सरमध्ये आधी मी लसूण मिरची वाटून घेतली छान आणि बटाटा शिजायला टाकला होता कुकरमध्ये. आणि शिजूस तर मी बोललं बेसन करून घेते, कारण की त्यात गाठी राहतात ना, मग जरा वेळ ठेवलं ना की त्या गाठी विरघळून जातात. बेसनमध्ये मी फक्त मीठ आणि सोडा ॲड केला होता आणि थोडीशी हळद ॲड केली. त्यानंतर मी जो मसाला आपण वाटून घेतला होता ना त्याला मी तेलात परतवला. त्यानंतर बटाटे सोलून घेतले आणि त्याला मॅश करून घेतलं. मिरची आणि लसूण चांगलं भाजल्यावर त्यात थोडीशी हळद ॲड केली आणि जो आपण मॅश केलेला बटाटा होता तो मी ॲड केला. तो ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं आणि खूप सारी कोथिंबीर ॲड केली, कारण की आय एम अ कोथिंबीर लवर. त्यानंतर मस्त मिक्स करून घेतलं, थोडा वेळ ह्याला भाजून दिलं छान. त्यानंतर ह्याला थंड करायला ठेवलं. मग मी एक पॅन घेतला आणि त्यात तेल तापवायला ठेवलं. मग मी घेतला ब्रेड, 4 ब्रेड आधी घेतले मी आणि त्याला आहे ना मधून मी कट दिला. जसं मी व्हिडिओत दाखवते ना तसाच प्रमाणे मी कट दिला आहे. आणि हा मी गव्हाचा ब्रेड वापरते. गव्हाच्या ब्रेडमध्ये पण खूप छान ब्रेड पकोडा बनतो. आणि तोपर्यंत मी विचार केला की मिरची भाजून घेते, कारण की मिरचीशिवाय तर ब्रेड पकोडा खूप अधुरा राहील. ब्रेडचे कट झाल्यावरती आहे ना त्यात बटाटा आपल्याला मस्त सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे, कुठंच खाली ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खाताना चांगलं नाही लागत. आणि भरभरून बटाटा टाका, जेवढा टाकता येईल तेवढं. आणि जो उरलेला ब्रेडचा स्लाइस होता ना तो मी वरतून लावला आणि चांगलं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे की हे सुटणार नाही. त्यानंतर मी मिरच्या काढून घेतल्या, कारण की मिरच्या तर माझं एकदम प्रेम आहे, ह्याच्यासोबत खायला मला खूप आवडतं. त्यानंतर बेसनमध्ये मी ॲड केला ब्रेड पकोडा आणि मस्त गरम गरम तेलामध्ये सोडला. ह्यासोबत मी पुदिनाची चटणी पण बनवली होती, पण त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. मी फक्त ब्रेड पकोडाचाच व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मस्त ब्रेड मी भाजून घेतले, दोन्ही साईडून एकदम क्रिस्पी करून घेतलं. त्यानंतर मी काढले, तेल चांगले नितळलं आणि काढून घेतलं. आणि हा व्हिडिओ आता एडिट करतानाही मला खूप तोंडात पाणी येते, खाऊ वाटते परत एकदा. मस्त मग प्लेटिंग केली, थोडासा टोमॅटो सॉस टाकला, थोडासा छान असं प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि काय बस मग झाला आपला ब्रेड पकोडा रेडी. थोडीशी पुदिन्याची चटणी ॲड केली मी त्यात आणि ब्रेड पकोडा ॲड केला प्लेटमध्ये. आणि खरंच एवढा टेस्टी झालेला ना गाईज, नक्की ट्राय करा. एवढा गरम होता ना तरी पण मला काय कंट्रोल होत नव्हतं. मला असं झालं होतं मी कधी खातीये एकदाची, आणि खूप जास्त टेस्टी झाला होता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.